बसलो। परंतु अध्यक्ष महोदय, टीईटी सारखी परीक्षा की जे या महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये ही परीक्षा जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला सर्व्हिसमधून निष्कासित करण्यात येईल किंवा तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जो काही शासकीय लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही असं सांगितल्यामुळे ही परीक्षा झाली। आज आपल्याला माहित आहे की आपण SIRचा वगैरे प्रोग्राम सुरू आहे, त्याही पार्श्वभूमीवर शिक्षकांनी त्या ठिकाणी SITची आपल्या टीईटी परीक्षा द्यायची अध्यक्ष महोदय तयारी केली आणि 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले। अध्यक्ष महोदय, मी मेरिटवर बोलत नाहीये, आज अधिवेशन सुरू आहे, याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा। हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये या परीक्षेच्या संदर्भात आता महाराष्ट्राची बदनामी संपूर्ण देशामध्ये होत आहे। त्याचं केंद्र हे महाराष्ट्र ठरत आहे। अध्यक्ष महोदय, नीटच्या संदर्भात महाराष्ट्राची पुरती बदनामी झाली, त्यामध्ये जे काही पुढे आले त्यातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत झालं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? हे कुठं कमी पडतंय सरकार? सरकार या परीक्षा पारदर्शी घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का? सरकारची यामध्ये खरं म्हणजे या सरकारला ह्या परीक्षा नीट घेता येत नाही का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये। 6 लाख विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात, आपले शिक्षक करतात आणि 6 लाख शिक्षकांनी तयारी केल्यानंतर याचे धागेदोरे आता मी काही माहिती घेतली। अध्यक्ष महोदय, यामध्ये पारदर्शकपणे जर चौकशी झाली अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की हा कोण सावरीकर आहे, कोण आहे हा? क्रिस्टलचं नाव का पुढे येतंय? मी नावानिशी घेतो अध्यक्ष महोदय, माझ्याकडे काही माहिती आल्यामुळे चौकशी होईल, आपण आदेश द्याल, चौकशी होईल, चौकशीमध्ये कोण असेल तो पुढे येईल। परंतु महाराष्ट्रामध्ये वारंवार या ज्या घटना घडतायत आणि विद्यार्थ्यांमध्ये असेल, शिक्षकांमध्ये असेल, असुरक्षेची भावना निर्माण झाली। अध्यक्ष महोदय, 6 लाख शिक्षक आता आणि नीटचे आपण पाहिलंय, यातून यामध्ये 2018 मध्ये सुद्धा याच टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता। अध्यक्ष महोदय, त्याला नंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला, यांनीच दिला, यांनीच घेतला। म्हणजे इकडे आरोप, इकडे घोटाळे करायचे, आयुष्य उद्ध्वस्त करायचं तरुणांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं, आणि परत सन्मानाने दुसऱ्यामध्ये याला प्रवेश द्यायचा। थोडी तरी चौकशी करून दिली गेली पाहिजे। माझा विषय तो नाही अध्यक्ष महोदय राजकारणात, पण आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे, म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। हे कुणाची चूक आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत? हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात। जी चौकशीचे सूत्रधार आता मिळालेत, काही पहिल्यांदा जे 3 आरोपी पकडले गेलेत ते आरोपी सगळे बाहेर राज्याशी कनेक्ट आहे आणि बाहेर राज्यातून म्हणजे त्यांचं कनेक्शन बाहेर राज्यातील। कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही, हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही, बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे, त्याची चर्चावर आपण प्रश्न जो निर्माण झाला आहे त्याचं उत्तर जर महाराष्ट्राला मिळालं अध्यक्ष महोदय, म्हणून आमची विनंती आहे की या वारंवार होणाऱ्या
शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणारा हे जे काही चाललंय त्याचं ते खेळ थांबला पाहिजेत. आणि त्यामुळं प्रश्नोत्तरे आहेत, पण त्यापेक्षा या राज्यातील 6 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे, हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे वारंवार पेपरफुटीमुळे. त्यामुळे ही चर्चा सभागृह सुरू असताना व्हावी, ते सगळं कामकाज बंद करून यावर चर्चा करावी आणि सरकारने यावर काय ठोस काम करते सरकार निर्णय घेत आहे हे महाराष्ट्राला कळू द्यावं अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक 1.